सर्व अभियोग्यताधारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शिक्षक भरतीची सर्वात ऑथेंटिक माहिती आणि सर्वात विश्वसनीय माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल. आणि या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, सध्या एक औरंगाबाद जिल्हा परिषदेचं पत्र व्हायरल होत आहे. अनेक मुलांनी मला कॉल करून मेसेज करून त्या पत्रासंदर्भात विचारणा केलेली आहे. खरं तर ते पत्र आहे मॅथ्स सायन्सच्या जागेच्या प्रमोशन संदर्भामध्ये. आपण मागे सुद्धा हा इश्यू बघितलेला होता, कारण ज्या वेळेस याचिकेमध्ये CA दाखल झालेला होता, जो मॅथ्स सायन्सच्या जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी दाखल केला होता, तो विषय होता प्रमोशन. जे प्रमोशन अनेक जिल्हा परिषदेमध्ये दिलेलं होतं ते प्रमोशन इलिगल आहे, अशा पद्धतीची जी धारणा मॅथ्स सायन्सचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांची होती आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये CA दाखल केलेला होता. आणि आपली जी भरती प्रक्रिया आहे, म्हणजे जे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही तब्बल 2-2.5 महिने ती थांबलेली होती, कारण जोपर्यंत त्याच्यावर निकाल आला नाही तोपर्यंत पवित्र पोर्टल सुरू झालेलं नव्हतं. आता परत एकदा आपण जर बघितलं तर त्याच पद्धतीचं औरंगाबाद जिल्हा परिषदेने शिक्षणाधिकारी यांनी एक पत्र काढलेलं आहे आणि ते पत्र आहे प्रमोशनच्या संदर्भातलं. नेमकं मॅटर काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये विषय जो दिलेला आहे, गणित विज्ञान पदवीप्राप्त प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या परावर्तित पदावर पदस्थापना देण्याबाबत हा त्या ठिकाणी विषय आहे. आणि त्या विषयामध्ये जे काही त्यांनी मागणी केलेली आहे त्या मागणीमध्ये त्यांनी सांगितलं की उपरोक्त विषय गणित विज्ञान पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने सदरील रिक्त पदावर गणित विज्ञान पदवी प्राप्त असलेल्या शिक्षकांमधून गणित विज्ञान विषयाच्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या परावर्तित पदावर पदवीधर प्राथमिक शिक्षकांची वेतन श्रेणी न देता पदस्थापना देण्यासाठी आपल्या तालुक्यातील गणित विज्ञान पदवी प्राप्त असलेल्या शिक्षकांची खालील पत्रात 1 ते 4 कागदपत्रासह माहिती या कार्यालयात सादर करावी. आता माननीय शिक्षणाधिकारी यांनी सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व औरंगाबाद जिल्ह्यातल्या त्यांनी माहिती मागवलेली आहे की किती उमेदवार आहेत की ज्या उमेदवाराचं पदवी झालेलं आहे, ज्यांचं गणित आणि मॅथमध्ये त्यांची पदवी झालेली आहे, त्या संदर्भातली माहिती पूर्ण औरंगाबाद जिल्ह्याची माहिती त्यांनी मागवलेली आहे. आता मॅथ्स सायन्सचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी मला कॉल केले, मेसेज केले, सर अशा पद्धतीनं परत यांचं प्रमोशन सुरू झालंय की काय. आता मागं आपण तो कोर्टामधला विषय बघितला की कोर्टामध्ये ते ऑलरेडी त्या ठिकाणी त्याच्यावरती मुंबई खंडपीठामध्ये ऑलरेडी सुरू आहे ते प्रकरण. आणि अशा पद्धतीचं परत पत्र व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रमोशन देत आहे का किंवा प्रमोशन सुरू आहे का, अशा पद्धती विचारणा ही मॅथ्स सायन्सच्या उमेदवारांनी केलेली होती. तर या संदर्भातली मी माहिती माननीय शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांना कॉलवरून घेतली की हे तुम्ही प्रमोशन देताय का, प्रायमरीचे जे शिक्षक आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन BSc मध्ये झालंय त्यांना आता प्रमोशन वगैरे मिळणार आहे का. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही फक्त माहिती मागवण्याचं काम करतोय, कारण या ठिकाणी पदवीचे शिक्षक आमच्याकडे किती उपलब्ध आहेत की जे शिक्षक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुठेही जायला तयार आहेत, कुठेही शिकवायला तयार आहेत. अशा पद्धतीची माहिती आम्ही फक्त जमा करून ठेवत आहोत. सध्या आम्ही कुठलेही प्रमोशन त्या ठिकाणी देणार नाही आहेत. तर अशी माहिती त्या ठिकाणी मला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. त्यांचा कॉलसुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड आहे, परंतु एखाद्या अधिकाऱ्याचा कॉल रेकॉर्ड व्हायरल करणं हे मला संयुक्तिक वाटत नाही, त्यामुळं मी तो कॉल याला अटॅच करत नाही या व्हिडिओमध्ये. पण त्यांनी मला जे सांगितलं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. आता याच्यामध्ये काय प्रकरण आहे मित्रांनो, लक्षात घ्या की ज्यांचं BSc झालेलं आहे परंतु ते सेकंड पेपर पास नाही आहेत मॅथ्स सायन्सचा TETचा, तर त्यांना प्रमोशन देता येणार नाही अशी मागणी मॅथ्स सायन्सच्या उमेदवारांनी केलेली होती. आणि त्या संदर्भातलं मागे एक VC झालेली होती, मला वाटते नगर की सोलापूर, कुठेतरी शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या पत्रामध्ये तो उल्लेख केलेला आहे की मॅथ्स सायन्सचा कॅन्डिडेट तो सेकंड TET पास पाहिजे तर त्याला प्रमोशन त्या ठिकाणी देण्यात येईल. तर औरंगाबादमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने
जो GR असेल, जे नियम असतील त्या नियमाला धरूनच जर प्रमोशन करायचं असेल काही, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे काही प्रमोशनच्या सुद्धा जागा असतात ज्या आम्हाला प्रमोशन करावे लागतात. तर काही प्रमोशनच्या जर जागा असतील तर जो नियम दिलेला आहे NCTच्या नियमाप्रमाणे त्या नियमाला जे पात्र असतील अशाच लोकांची त्या ठिकाणी प्रमोशन होईल. परंतु मी काही शिक्षक संघटनेशी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता प्रमोशनची वेळ निघून गेलेली आहे, आता प्रमोशन करणं त्या ठिकाणी मला ते म्हणजे त्यांना असं वाटतं की ते शक्य नाही आहे. त्यामुळं मॅथ्स सायन्सच्या विद्यार्थ्यांना ही जी काही भीती आहे की आमचं प्रमोशनने जागा आमच्या त्या ठिकाणी कमी होतील, आम्हाला जागा मिळणार नाही, तर मित्रांनो या पत्रामध्ये असं काहीच नाही आहे की जेणेकरून तुमच्या जागा कमी होतील. फक्त त्यांना माहिती आणि तो डेटा जो आहे तो जमा करण्यासाठी त्यांनी ही माहिती मागवलेली आहे. त्यांनी हमीपत्र सुद्धा दिले. बघा त्या हमीपत्रामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद मार्फत रिक्त असलेल्या गणित विज्ञान या विषयाचे पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या परावर्तित पदावर पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या वेतन श्रेणीची मागणी न करता मी औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही काम करण्यास तयार आहे. तसेच पदवीधर प्राथमिक शिक्षकांची पदे संच मान्यतेमध्ये कमी झाल्यास व नियमानुसार सेवाज्येष्ठतेने अतिरिक्त ठरल्यास मी प्राथमिक शिक्षकांच्या पदावर औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्याही शाळावर काम करण्यास तयार आहे करिता मी हमीपत्र लिहून देत आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जे शिक्षक आता शाळेवरती रुजू आहेत, जे शिक्षक शाळेवरती काम करत आहेत, तर ते त्या प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार त्या ठिकाणी त्यांनी ती शाळा घेतलेली आहे. आता जर त्यांनी पदोन्नतीसाठी जर हमीपत्र दिलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख की ते कुठेही करायला तयार आहेत, कुठेही जायला तयार आहेत. तर मला असं वाटत नाही की याच्यामध्ये ज्याला पदोन्नती हवी आहे असे लोक त्या ठिकाणी जातील, कारण जिल्ह्यामध्ये कुठेही ते पाठवू शकतात, दुर्गम भागात, अतिदुर्गम भागामध्ये, त्याच्यामध्ये हमीपत्रामध्ये सुद्धा ते दिलेलं आहे. त्यामुळे असं कोणी रिस्क घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की परावर्तित पदावरती आहे, म्हणजे आता काय आहे की तो जर प्राथमिकमध्ये लागलेला असेल, त्याची जरी पदवी झालेली असेल तरी त्याला पदवीचं वेतन श्रेणी मिळणार नाही, त्याला प्राथमिकची वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू राहील. मग जर तो पदवीधरला शिकवत असेल आणि जर त्याची वेतन श्रेणी प्राथमिकचीच असेल तर मला वाटत नाही की यावरती सुद्धा कोणी प्रमोशन त्या ठिकाणी घेईल, कारण प्रमोशनचे फायदेच त्याला त्या ठिकाणी मिळत नसतील तर तो प्रमोशन का म्हणून घेईल. तर ही सुद्धा एक विचार करण्यासारखी त्या ठिकाणी गोष्ट आहे. आणि हे सुद्धा दिले की जर पद मंजूर करत असताना जर संच मान्यतेमध्ये कमी जास्त पद झालं तर तो परत प्राथमिक पदावरती कुठेही जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी तयार राहील, हे सुद्धा त्या पत्रामध्ये लिहिलेलं असल्या कारणाने तर त्यामध्ये मला वाटत नाही की प्रमोशन हे जास्त प्रमाणामध्ये होतील. तसं माहिती काढल्यानंतर जवळपास 400 जागा ह्या मॅथ आणि सायन्सच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. 368 जागा ते दाखवत होते. तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी मॅथ आणि सोशल सायन्सपेक्षा मॅथ आणि सायन्सच्या जागा जास्त आहेत. कारण आपण बुलढाण्यामधलं एक आंदोलन बघितलं होतं, त्या ठिकाणी भाषा विषयाचे जे शिक्षक आहेत ते मॅथ सायन्स शिकवत होते. औरंगाबादमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती, ज्यामध्ये अनेक सीओकडे तक्रारी गेल्या, अनेक जिल्हा परिषद म्हणजे शाळेतील किंवा त्या ग्रामस्थांनी तक्रारी केल्या की आमच्याकडे मॅथ सायन्स शिकवणारे शिक्षकच उपलब्ध नाही आहेत. त्यामुळं जर आपण परिस्थिती बघितली तर औरंगाबाद असेल, बुलढाणा असेल, अनेक ठिकाणी आंदोलनं झालीत. आंदोलनं का झाली तर मॅथ सायन्सचे टीचर उपलब्ध नाहीत. हिंगोलीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे की भाषा विषय जे आहे शिकवणारे शिक्षक हे मॅथ सायन्स शिकवत आहे. तर जी सुमोटो आपली दाखल झालेली ती सुमोटो सुद्धा हिंगोलीच्या जे पेपरमध्ये बातमी आलेली त्यानुसारच ती सुमोटो दाखल आहे आणि त्यामध्ये सुद्धा मॅथ सायन्सचाच उल्लेख केलेला आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यामध्ये मॅथ सायन्सचा जागेचा खूप मोठा तुटवडा आहे. मध्यंतरी अनेक मॅथ सायन्सच्या उमेदवारांनी अशी अफवा पसरवलेली होती की मॅथ सायन्सच्या जागा अजिबात नाहीत, कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जिथं प्रमोशन मिळालं होतं ते प्रमोशन रिवाईज केलेलं आहे. तर राज्यामध्ये मॅथ सायन्सच्या खूप मोठी आकडेवारी आहे. आणि इवन मी एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ST पेसाचं ज्या पद्धतीने मेरिट लागलेलं आहे म्हणजे कमी, त्यानंतर मेरिट जर लागेल तर मॅथ सायन्सचं कमी मेरिट लागेल. त्यामुळं मॅथ सायन्स संदर्भामध्ये हे जे काही पत्र आहे ते पत्र काळजी करण्यासारखं काही नाही आहे, फक्त डेटा जमा करण्यासाठीचं हे पत्र आहे. एवढी माहिती त्या ठिकाणी मी शिक्षण अधिकारी असतील आणि ज्या शिक्षक संघटना आहेत त्या शिक्षक संघटनाकडनं सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळं मला अनेक लोक विचारणा करत होते आणि
त्याची पूर्ण इत्थंभूत माहिती घेतल्यानंतर हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत देत आहे. निश्चितपणे तुम्हाला या व्हिडिओमधून या पत्रासंदर्भातली खरी माहिती जी आहे ती माहिती कळालेली असेल. मित्रांनो, परत शिक्षक भरती संदर्भातल्या अजून काही माहिती असतील त्या माहिती घेऊन आपण लवकरच भेटू. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी परत एकदा सांगतोय की शिक्षक भरतीबद्दल अतिशय ऑथेंटिक माहिती आणि त्याचं कुठल्याही विषयाचं मागची पार्श्वभूमी आणि पुढे होणारी त्या ठिकाणचे प्लस मायनस ज्याही गोष्टी असतील ते तुम्हाला फक्त याच चॅनलवरती पाहायला मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, धन्यवाद.